चला ऑल सेट. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. ज्ञानेश्वर आल्यात. ज्ञानेश्वरचा पहिलाच बॉल वाईड. नेक्स्ट बॉल रेडी होत आहेत. सलामती जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. योगेश आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्वरूप 11 त्यांच्या अगेन्स्ट UCC डोंगरपाडा. मोठा फटका, कडक स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. पॉवरफुल स्ट्रोक. ऑफ ड्राईव्हचा फटका डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवलं 4 धाब्यांसाठी. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट झाले. चौकारानंतर हे करणं गरजेचं आहे. योगेशने खूप चांगला स्टार्ट आपल्या टीमला दिलाय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 6 धाबा धावफलकावर. कट केले चेंडूला आणि कट करत असताना सिंगल पुन्हा त्या धावफलकावरती येते. पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धाबा पहिल्यात. स्वरूप 11 समोर UCC डोंगरपाडा. टॉस जिंकला होता स्वरूप 11 यांनी आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं होतं UCC डोंगरपाडा या संघाला. पहिल्या 3 मध्ये 7 झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना 1 धाव कंप्लीट होते. 4 मध्ये 8 ही आतापर्यंत सुरुवात आहे. खूप चांगली सुरुवात स्वरूप 11 या संघाचे झाले. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला साहिल. हलक्या हाताने कट केले चेंडूला आणि कट करत असताना पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट झाले. 5 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती आहेत 10. ऑनसाइड लागण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल फेकी झाले. हस्तिक आल्यात आणि सिंगल कंप्लीट होते. तुम्ही हस्तिक. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर 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 आणि वाईट चेंडू घोषित केलाय. पुढचा बॉल 12 धाबा धावफलकर. हस्तिक रेडी आहेत. कट केलं चेंडूला आणि सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते. खूप चांगली सुरुवात आहे स्वरूप 11 या संघाची. 13 धाबा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. योगेश आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हस्तिक त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रेडी झाल्यात. ओ यावली यावली येस बॅटची एज. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल रेडी आहेत. हस्तिक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून गेलाय. गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू टू जे. किती आहे ते? 5000. आई झोपली पैसे नव्हते खायला. अरे डेंजर आहे. क्रिकेटचं बोला. ओ यावेळी सिंगल आले. पहा UCCच्या कुठल्याही बॉलरने विकेट घेतला तर आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. UCCच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट घेतला
तर आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, ताकद तितकीशी नव्हती. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी सुद्धा कंप्लीट नाही. एका धावाने समाधान मानावं लागलं आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा पलगावर 19 फ्लाइंग स्टार्ट आहे टीम स्वरूप 11 या संघाची. विकेट कडे जावं लागणार आहे आणि विकेटसाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून. कुणाल नवीन गोलंदाज, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि कुणाल बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. विकेट तुम्हाला आणावी लागणार आहे, धाबा वेगाने येत आहेत. विकेट जर या मॅच मध्ये येईल तरच तुमच्या धावा थांबणार आहेत. पहिला बॉल कुणाल, वेगवान बॉल, ड्राईव्ह केला चेंडूला, ओ हातामधून चेंडू निसटला आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार, 4 धावा. थँक्यू. टीम मीटिंग बोलावली गेले. येस, हे बोलावणं गरजेचं होतं कारण धावा वेगाने येते आहेत. टीम मीटिंग बोलावली गेले पण इतका सुद्धा वेळ घेऊ नका की तुमच्याकडे येणारी वेळ तुमची निघून जाणार आहे. फ्लाइंग स्टार्ट, काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. योगेश 13 धावांवर खेळत आहेत, साहिल 8 धावांवर खेळत आहेत. 1 मिनिट, दुखापत झाली का? पाणी घेऊन जा आणि स्प्रे असेल तो तुझा घेऊन जा. स्प्रे आहे का? आणि पुन्हा एकदा श्रेयस रेडी झाल्यात फिल्डिंगसाठी. धाबा बघणार आहोत. धाव आहे 23. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडूचा खेळ झालाय. 23 धाबा धावपल करते. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातोय. डोकेदुखी वाढले, टेन्शन वाढलंय कारण विकेट येत नाहीयेत. ही सर्वात खंतीची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली. हो, कट केला चेंडूला, खूप चांगला बॉल आणि कट करत असताना सिंगल आली गेले. कुणालला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावा लागणार आहे. धावा वेगाने येत आहेत. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत करतायत स्वरूप 11चा संघ UCC डोंगरपाडा या संघासमोर. पुढचा बॉल कुणाल रेडी आहेत. कुणालचा हा बॉल, मोठा फटका. येस, विकेट. ज्याकडे चर्चा झाली होती, ज्याकडे बघण्यात आलं होतं आणि फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं बटन गॉन. अँकोडीचे विकेट आले आणि कुणालला 500 रुपयाचं पारितोषिक लागू करण्यात आलंय आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि 500चे मानकरी ठरल्यात मिस्टर कुणाल. विकेट आले. नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट. विकेट आले
कमबॅक केलंय. पुढचा बॉल हो यावेळेला हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना यावेळी मात्र सिंगल येते. 25 धावा धावपल करतेत. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 4 चेंडू 25. पुढचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू अडवलाय. हो येस इट इज अ डॉट. खूप चांगलं कंट्रोल सावकारानंतर मैदानाच्या आतमध्ये केले कुणालानी फक्त 6 धावा दिल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी झाल्यात. 25 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन रेडी आहेत. हलक्यातनं सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाव पलकावरती 26. प्रथम बॅटिंग करत असताना स्वरूप 11चा संघ. पियुष आल्यात नवीन गोलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल पियुषचा पहिला बॉल ड्राईव्ह केलंय. फेकी नाही आहे. त्याचं कारण बॅटरने तो धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला त्यामुळे पहिला बॉल येतोय डॉट. काय जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं UCC डोंगरपाडा या संघाने. पुढचा बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल आले. धावांचा खेळ 27. चेंडूचा खेळ झालाय 2. शेवटचे 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. पहा पहिल्या 2 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट होती स्वरूप 11 संघाची. कुणालने केलं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक आणि त्या कमबॅक नंतर थोड्याशा अडचणी वाढल्यात. अडचणी स्वरूप 11साठी वाढल्यात कारण धावपलकावरती थांबल्या गेल्यात, रोखल्या गेल्यात. पुढचा बॉल हो खूप चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि हलक्यात ड्राईव्ह केलं चेंडूला. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. 28 धावा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 3. शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. हो वेगवान बॉल. हो 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 काय जबरदस्त बॉल. काय जबरदस्त बॉलिंग. पॉवरफुल बॉलिंग. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. मॅच होती कुठे, मॅच बनले कुठे, पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं आतापर्यंत, कहाणी काय आहे पहिल्या इनिंगची. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा होत्या ही कहाणी आहे. आणि त्यानंतर खेळ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बदललाय पहा. जबरदस्त कमबॅक. मोठा फटका ऑन साइडला. चेंडू ओ बॅकअप खूप चांगला. वा 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 खूप चांगला बॅकअप. खूप चांगला बॅकअप. सिंगल कंप्लीट होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 29 रन ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी झाल्यात बॉलिंग ट्रॅकवर. समोर खेळण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वर चेंडूला फील्ड करतायत. एक कंप्लीट आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय जिकडे 30 धावा धावपलकावरती आहेत आणि 31चं टार्गेट सेट केलंय स्वरूप 11 या संघाने UCC डोंगरपाडा संघासमोर. हॅलो 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 31 रनाचा टार्गेट दिलाय UCC डोंगरपाडा संघाला स्वरूप 11 संघाने. आकाश घरत यांच्याकडून डोंगरपाड्याच्या सर्व बॅट्समॅनला प्राइज लावला गेलाय.
दर चौकावर 500 रुपये आकाश घरत यांच्याकडून. आणि पहिल्याच बॉलवर सिंगल येते. मितेश आणि श्रेयस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 31चा पाठलाग आहे. ऋषी आल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. येस. आता असं वाटलं होतं की चौकार गेलाय, परत चौकार नाहीये. सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 2 मध्ये 2. आतापर्यंत सुरुवात आहे. फटका एक्झिक्यूट केला. चेंडूला पाठवलं 4 धाब्यांसाठी. डोंगरपाड्याच्या प्रत्येक खेळाडूसाठी, प्रत्येक खेळाडू चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून. ओ ओ ओ ये क्या डायरेक्ट हिट. काम फिट फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद. थँक्यू तिचे विकेट आले, लवकर आले. अडचणी वाढवणारे विकेट आले. आणि अडचणी वाढत असताना ज्या बॅटरने चौकार लगावला होता तो बॅटर आता रनआउटच्या रूपाने बाद झालाय. हस्तिक नवीन फलंदाज. नो बॉल. हो इतकी मोठी चुकी. यस नो +1. अशा तब्बल 2 धाबा आल्यात. 8 धाबा धावपल करतेत. चेंडूचा खेळ झाला 4 बॉल 8 धाबा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. यावेळी मात्र डॉट येतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धाबा धावपल करते. पुढचा बॉल. हलक्यातून सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपल करतात 9. 1 गडी बाद. 31चा आहे पाठलाग. 2 ऐकणार आणि लगेच बोलणार. नवीन गोलंदाज रोहन आल्यात परंतु विकेट आले हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये बरंच काही घडलंय. नो बॉल पाहिला, विकेट पाहिली, चौकार पाहिला, सिंगल पाहिले आणि 9 धाबा सुद्धा पाहिल्या होत्या. रोहनचा पहिलाच बॉल जबरदस्त फिल्डिंग. वा 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 खूप चांगले फिल्डिंग. आणि पहिल्याच बॉलवर सिंगल येते. पहा थोड्याशा अडचणी वाढल्यात कारण 10 धावा धावपल करतेत. मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर 17-21 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. चर्चा करतायत हस्तिक सोबत श्रेयस आणि पुन्हा रेडी झालेत. ओ फट्टा केलाय हवेत. झेल पकडलाय. संपला हस्तिकचा खेळ. अजून एका विकेटचं बदल गॉन.
थँक्यू ज्ञानेश्वर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. ज्ञानेश्वर आल्यात परंतु 10 धावा झाल्यात. 10 वर 2 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावफलकावर. पुढचा बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ ओ ओ ओ ज्ञानेश्वरने पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा रेडी झाल्यात. 14 धावा धावफलकावरती आहेत. बरंच काय घडलंय. 14 धावा. 3 बॉल 14 धावा. पुढचा बॉल. मोठा फटका. वा 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 वा. थँक्यू 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रत्येक चौकारासाठी आकाश गरज डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाची मानकरी ठरल्यात. मॅच इक्वेशन 14 बॉल 13 धावा. 14-13 या इक्वेशन वरती मॅच येऊन थांबले. चला अडचणी वाढल्यात. स्वरूप 11 या संघासाठी कमबॅक कडे जावं लागणार आहे. कमबॅक. येस. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. हो कडक. वा 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 दयानंद. वा ज्ञानेश्वर काय बॅटिंग करतायत. थँक्यू डिझे. होळीचा सण जवळ आलाय आणि दयानंदने आतापर्यंत 3 बाउंड्रीज मारल्यात म्हणजे 1500 मानकरी ठरल्यात. आता इकडून जिंकाल तर अजून पुढे जातील, अजून पारितोषिक लागतील. म्हणजे दयानंदचा जवळपास 2 दिवसाचा, ज्ञानेश्वरचा जवळपास 2 दिवसाचा खर्च सुटणार आहे. आणि डोंगरपाल्याची होळी म्हणजे मोठी आहे, विषय नाहीये. आकाश घरात रेडी आहेत आणि आता कमबॅक करावं लागणार आहे. 12-9 इक्वेशन. अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. योगेश आल्यात. 12 चेंडू 9 धाब्यांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग करतायत ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू मध्ये 12 धाबा, 3 चौकारासह. पहिला बॉल. पहिल्याच बॉलला ड्राईव्ह केले सिंगल साठी. सहज सोप्या रीतीने सिंगल येते. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. मॅच मध्ये इक्वेशन. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 8 धाब्यांची गरज आहे. क्या बात आहे. पहा ज्ञानेश्वरचा मुलगा सुद्धा आला मॅच बघण्यासाठी. आपल्या पप्पाची बॅटिंग बघायची आहे आणि ते बॅटिंग बघण्यासाठी ते सुद्धा आल्यात. ओ झेल सुटलाय. एफर्ट्स चांगले होते, खूप चांगले एफर्ट्स होते. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. पहा सहज सोपरतेने धावांचा पाटलाकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तुम्हाला इकडून विकेट आणायचे, इकडून तुम्हाला डॉट बॉल हातलायचे आहेत, इकडून तुम्हाला डॉट बॉल आणावे लागणार आहेत. अटॅकिंग फिल्डिंगसाठी अजून एका खेळाडूला उभं करावं लागणार आहे, तरच तुम्ही मॅचमध्ये पुन्हा परत येतील. सहज सोपरतेने पुन्हा एकदा सिंगल येते. मॅचमध्ये इक्वेशन बाकी आहे. 9 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. 9-6 वाला मॅच. आता अटॅकिंग फिल्डिंगसाठी
एक खेळाडू अजून पुढे आणलाय, म्हणजे 2 खेळाडूंना ते उभं केलं गेलंय. मॅच मध्ये इक्वेशन पाहणार आहोत. 9 बॉल 6 रन. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी झाले, हातामध्ये चेंडू आला नाही. 1 रन कंप्लीट. 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. 8-5 ची मॅच आहे. 8-5 ची मॅच आहे. पुढचा बॉल, ओ वाडा बॉल, काय जबरदस्त बॉल. डॉट बॉल, याची गरज आहे. हे डॉट बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. डॉट बॉलने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचं आहे. डॉट बॉल येतोय, शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 7-5 या क्वेश्चन मध्ये मॅच येऊन थांबले. ओ या बेलचा बॉल, नो बॉल, नो बॉल आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे. फक्त 4 धाब्यांची. 7 चेंडू 4 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा सहज सोप्या रीतीने 1 धाव कंप्लीट होते. 3 धाब्यांची गरज आहे. पहा दबाव नाहीये. 6-3 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. थँक्यू थँक्यू डी से थँक्यू. पहा LNCC यत्नेश एलेव्हनचे खेळाडू खूप मोठे जोशामध्ये आहेत. आणि मागील 1 महिना जर काठीपाडाचा विचार करत झाला ना, गावामध्ये भरपूर लग्न झालेत. त्यामुळे तो जल्लोष आणि तो डान्स त्यांच्या अंगात आहे, नो डाऊट. येस, सांगतायत आम्ही रेडी आहेत. साहिल बोलतात आम्ही रेडी आहेत. आता आमच्या सोबत खेळणार कोण हा प्रश्न आहे. त्या अगोदर ही मॅच पाहणार आहोत. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेले. 4 खेळाडूंना उभं केलं गेलंय. 7 इंची मॅच. नवीन गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये आल्यात. दया आल्यात. दयाचा बॉल, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम UCC डोंगरपाडा या संघाने. आणि पराभव शाळेत जात असताना स्वरूप एलेव्हन खूप चांगला खेळ आपण सुद्धा या मॅच मध्ये केला. थँक्यू टू थँक्यू थँक्यू थँक्यू. त्या अगोदर ज्ञानेश्वर आपण यायचं आहे. कुणाल आपण सुद्धा यायचं आहे. आणि श्रेयस आपण सुद्धा यायचं आहे. चला तिघांनी या. आकाश घरत डोंगरपाडा यांच्याकडून पारितोषिक लावलं होते आपल्याला. प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं जे पारितोषिक लावलं होतं ते घेऊन जायचं आहे. ज्ञानेश्वर या चला. आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर ज्ञानेश्वर ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला लॉट टाकलाय का? लॉट काय टॉप 3 आहे आता. काय करणार आहेत काय माहित. विशाल काय करणार आहेत? ओके चला